ठाणे शहरात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारा संकल्प दांडिया 2025 महोत्सव मोठ्या उत्साहात आणि रंगतदार वातावरणात साजरा होत आहे। शिवसेना उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा उत्सव ठाण्यातील सांस्कृतिक कलेला एक नवा आयाम देत आहे। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ठाणेकर गरबाप्रेमींनी संकल्प चौकात मोठ्या संख्येने गर्दी करत गरब्याचा भरभरून आनंद घेतलाय। गरबा रसिकांच्या तालावर नाचणारे रंगीबेरंगी कपडे, पारंपरिक वेशभूषा, डीजे संगीत आणि प्रकाश योजनांनी गरबा रसिकांच्या तालावर नाचणारे रंगीबेरंगी कपडे, पारंपरिक वेशभूषा, डीजे संगीत आणि प्रकाश योजनांनी संपूर्ण संकल्प चौक जल्लोषमय झाला। याचवेळी जय श्री अंबे माता मंदिर देखील फुलांनी आकर्षक रीतीने सजवण्यात आलं असून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अध्यात्म आणि संस्कृतीच्या संगमामुळे उत्सवाला एक अनोखी शोभा प्राप्त झाली। या उत्सवाला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली। मिस युनिव्हर्स इंडिया 2023 ची विजेती श्वेता शारदा, बिग बॉस फेम अभिनेत्री कृती वर्मा, तसेच आदिशक्ती मालिकेतील लोकप्रिय कलाकार अतुल अगलावे आणि राजश्री चिटणीस, तर रील स्टार चित्रपटातील कलाकार भूषण मंजुळे, उर्मिला जगताप, कैलास वाघमारे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने उत्सवाला ग्लॅमरची खास झळाळी मिळाली आहे। सेलिब्रिटींसोबत फोटो सेशन्स आणि रंगतदार नृत्याने कार्यक्रम अधिकच आकर्षक ठरलाय। यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, प्रणय फाटक, देविका फाटक, माजी नगरसेवक दीपक वेतकर, माजी नगरसेविका नम्रता फाटक तसेच संकल्प प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा गरबा महोत्सव केवळ एक सांस्कृतिक सोहळा न राहता एक सामाजिक संवादाचं माध्यम ठरत आहे। संकल्प दांडिया 2025 महोत्सव आगामी दिवसातही विविध थीम्स, लाईव्ह बँड्स, गरबा स्पर्धा यांनी रंगणार आहे। तर ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजक रवींद्र फाटक यांनी केले आहे।